जर तुम्हाला कोणी सांगेल की एकराचा खर्च 10 गुंठ्याला करा आणि लखपती व्हा, तर अशा गोष्टींपासून तुम्ही सावधान झालं पाहिजे आणि तुम्ही कधीच अशा गोष्टींवर भरोसा ठेवायचा नाहीये. म्हणून आपण खर्च वाढवून नफा कधीच वाढू शकत नाही. जर म्हणजे मंदीच्या काळामध्ये जे आपल्याला प्रॉफिट मिळवून देतं तो खरा आपला नफा असतो. म्हणून मंदीच्या काळामध्ये आपला माल नफे देऊन जाईल असा त्याच्यावर आपल्याला खर्च करायचा आहे. परिस्थिती जर आपण पाहिली तर आता मार्केट एकदम कमी झालेले आहेत. म्हणजे 60 आणि 70 रुपये व्यापारी मागताय माल आपले बागांमध्ये. मग अशा कंडिशनमध्ये आपण जेव्हा 150, 200, 250 रुपयाचा रेट पाहतो आणि 250 आणि 200 रुपयाचा रेट पाहून आपण बागेवर इतका खर्च करतो आणि भारी माल काढायला पाहतो आणि जेव्हा आपला माल मार्केटमध्ये येतो तेव्हा तर तो 60, 70, 80 रुपयाच्या वर जात नाहीये. मग आपला तेवढा खर्चच होऊन जातो. म्हणून मग आपण जे खर्चाचं गणित आहे, हे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्याला 70 रुपये किलोने माल मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या हिशोबानेच खर्च करायचा आहे. मग आपल्या झाडावर किती किलो माल निघणार आहे त्याचा पण एक अंदाज घ्यायचा आहे. मग आपल्या 12चं वर्ष पहिलं, दुसरं, तिसरं कितवं आहे, मग त्यानुसार आपण गणित मांडू शकतो. जर आपलं पहिलं 12चं वर्ष आहे, तर आपण 10 किलो असेल तर आपण 8च किलो माल धरायचा. दुसरं वर्ष आहे तर 15 किलो ऐवजी आपण 10च किलो धरायचं. तिसरं वर्ष असेल तर आपण 20 किलो ऐवजी 15च किलो माल ॲव्हरेज धरायचा आपण. म्हणजे ह्या हिशोबानं आपण झाडाकडून अपेक्षा ठेवायची आणि आपल्याला किती उत्पन्न मिळेल ही कमीत कमी अपेक्षा ठेवायची. मग ज्यावेळेस खरोखर माल निघेल, काट्यावर जाईल, जे येईल ते आणि जो भाव भेटेल ते. म्हणून आपण माल कमीत कमी पकडायचा आणि कमीत कमी खर्च करायचा आहे. मग आता मी आपल्या ह्या बागेला आता माझे 600 झाडं आहेत, 650 झाडं आहेत. मग हे जे 650 झाडं आहेत, या 650 झाडांमध्ये आता मी पूर्ण खर्च किती केला 650 झाडांना? माझा खर्च झालेला आहे 70,000. त्याच्यासाठी मी काय खर्च केला होता? 4 ट्रॉली शेणखत आणलं. आता 5,000 रुपये ट्रॉली शेणखत, परत भराई, वाहतूक वगैरे असं 6,000 रुपये ट्रॉली मला पडली होती. मग 4 ट्रॉलींचे झाले माझे 6 चोक 24,000 रुपये ते झाले आणि जिप्सम, बोनमील, तंबाखू डस्ट असे हे धरून 20,000 रुपये हे झाले. म्हणजे 44,000 रुपये मला खताचा खर्च आला होता आणि तो 44,000चा मी खताचा डोस भरला बहार धरायच्या वेळेस, तर तेवढाच भरेल आहे, त्याच्यावर कुठलाच डोस टाकला नाही. फक्त तेवढा एक डोस भरला. आत्तापर्यंत त्याची ताकद फुल पुरेल आहे आणि आज बी झाडाची पान पत्ती पाहिली तर एकदम भारी आहे, झाड ट्रेसमध्ये नाही आहे. मग तो एकच डोस भरला, त्याला 44,000 खर्च लागले आणि अजून मला हे जे 25-30,000 रुपये जो खर्च आलेला आहे, हा थोडेफार हे सोडोमोनास बॅसिलस ट्रायकोडर्मा या फवारण्या वगैरे किंवा काही स्लर्या वगैरे मी घरगुती केल्या आहेत. त्यांच्यासाठी मला हा खर्च आलेला आहे. बाकी मी काहीच खर्च केलेला नाही आहे. आता हे जर गवत पाहिलं ना, तर जसा बाग धरेल आहे तेव्हापासून तर आतापर्यंत मी एक वेळेस गवत सुद्धा कापेल नाहीये. म्हणजे माझा पेट्रोलचा सुद्धा खर्च मी केलेला नाहीये. आताही पाहिलं ना, झाडावर येलटे चढून गेलेले आहेत. हे पहा, असे वरती येलटे चढून गेलेले आहेत. म्हणजे मी कुठलंच गवत काढेल नाही, कुठलाच खर्च करेल नाहीये आणि एकदम नैसर्गिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त जेवढी गरज आहे, जेवढं वाटलं मला तेवढंच फवारणी घेतली. नीम ऑइल असेल किंवा ट्रायकोसुडो बॅसिलस असेल, यांची तेवढ्यापुरती तेवढी फवारण्या घेले आणि बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच केला नाही. असा 650 झाडांना मी म्हणजे 70,000 रुपये खर्च केला आहे. आता हे झाड आहे माझं, समजा आता काही झाडांना कमी लोड आहे, काही झाडांना जास्त लोड आहे. म्हणजे ॲव्हरेज सरासरी मी 10 किलो जरी माल पकडला तरी आज 600 झाडांमध्ये माझं उत्पन्न येतं 6 टन निघतं. आता हे 6 टन जरी उत्पन्न निघालं 600 झाडांमध्ये, पहिलाच बार आहे आपला. मग एका झाडाला ॲव्हरेज 10 किलो जरी धरलं तर आपलं 600 झाडात 6 टन माल निघतं आणि तो 70 रुपये जरी गेला तरी 7 सकम 42 म्हणजे 4,20,000चा आपला बसतो हिशोबानं. मग 4,20,000 आणि त्याच्यामध्ये मी जर 70,000 वजा केले खर्च, तरी 3.5 लाख रुपये मला प्रॉफिट मिळतो. म्हणजे मंदीच्या काळामध्ये जे आपल्याला प्रॉफिट मिळवून देतं तो खरा आपला नफा असतो. म्हणून मंदीच्या काळामध्ये आपला माल नफे देऊन जाईल असा त्याच्यावर आपल्याला खर्च करायचा आहे. म्हणून ह्या पद्धतीने आपण खर्च केला तर आपण नफ्यात आहोत असं म्हणता येईल. आणि कुठल्याही वर्षी कितीही मंदी आली, कितीही रेट कमी झाला तरी आपण नफ्यातच असणार. म्हणून आपण खर्च वाढवून नफा कधीच वाढू शकत नाही. जर तुम्हाला कोणी सांगेल की एकराचा खर्च 10 गुंठ्याला करा आणि लखपती व्हा, तर अशा गोष्टींपासून तुम्ही सावधान झालं पाहिजे आणि तुम्ही कधीच अशा गोष्टींवर भरोसा ठेवायचा नाहीये. तुम्ही त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. तुम्ही एकराला 10 गुंठ्याचा खर्च करायचा आहे आणि बाकी वातावरणानुसार तो पण जिथं गरज आहे तिथं करा. बाकी वातावरण स्वच्छ असेल, वातावरण चांगलं असेल तर आपोआप नैसर्गिकरित्या झाड मोठं होणार आहे, फळांची वाढ चांगली करणार आहे, रोगराई येणार नाहीये. ज्या वेळेस वातावरण खराब होणार आहे तेवढ्या वेळेस तुम्हाला 10-20% तो खर्च करायचा आहे.
पण बाकी वातावरण चांगलं, सर्व गोष्टी चांगल्या आणि खर्चच करत राहायचे, तर हे आपली म्हणजे पैशांची नासधूळ आहे. विनाकारण खर्च करणं आणि झाडाला जेव्हा वातावरण स्वच्छ असतं, सूर्यप्रकाश, हवा मोकळी असते, वातावरण स्वच्छ असतं, पाऊस नसतो, त्यावेळेस झाडाला कुठल्याही आपल्या बाहेरच्या खताची गरजच नसते. झाड स्वतः आपोआप मोठं होतं, चांगले फळं देत असतं. म्हणून जेव्हा कंडिशन खराब असेल, जेव्हा वातावरण खराब असेल, तेवढाच खर्च करायचा आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे आणि तसं आपण नियोजन केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आता एवढ्या 2-3 दिवसात आपला माल हार्वेस्टिंग करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपला जो काही माल आहे आता, हा असा माल आपला या पद्धतीने आलेला आहे. असं कमी खर्चात चांगलं उत्पन्न असं आपलं घेतलेलं आहे आणि याच्यातून माझा जो प्रयोग करायचा होता ह्या वर्षी, तो 100% माझा प्रयोग सक्सेस झालेला आहे. मग यातून पुढच्या व्हिडिओमधून मी आपल्याला खर्च कसा कमी करायचा, चांगला क्वालिटी माल कसा पिकवायचा, वातावरणाचा कसा उपयोग करून घ्यायचा, वातावरण बदलल्यावर कोणत्या गोष्टी करायच्या, संरक्षणात्मक काय करायचं आणि कुठंच आपल्याला संरक्षण करायची गरज नाही, हे पण मी पुढच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. म्हणून आपण अंधाधुंद खर्च कमी करा, झाडाला देणारं अन्नद्रव्ये किंवा आपला खर्च विनाकारण वाया जाऊ देऊ नका. हे महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हेच मला आपल्या या व्हिडिओतून सांगायचा माझा प्रयत्न असतो आणि मी माझ्या शेतीमध्ये जे प्रयोग करतो ते आपल्याला नक्कीच सांगेल आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. धन्यवाद.